टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पाकिस्तानचे बॉर्डर काही गेले का मामला है, पूरी जानकारी देणार। आपल्याकडे नागपूर पोलिसांना काही दिवसापूर्वी कारगिल पोलिसांनी एक माहिती दिली होती की कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक सुनीता जामगडे नावाची महिला आहे। त्यांचा मुलगा तिथे त्यांना एका लॉजवर मिळून आला, 12 वर्षाचा मुलगा, आणि त्यांनी अशी माहिती दिली की तो त्याच्या आईसोबत आला होता तिथे, परंतु त्याची आई बॉर्डर क्रॉस करून त्या साईडला गेली। परंतु ती जी माहिती होती ती ते बॉर्डर क्रॉस करून त्या साईडला गेली आहे ती महिला, परंतु ती जी माहिती होती त्याच्यात काहीही ऑफिशियल कम्युनिकेशन झालेलं नव्हतं। परंतु 2 दिवसापूर्वी आपल्याला अमृतसर पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की त्यांना पाकिस्तान ऑथॉरिटीजने त्या महिलेला इकडे BSFच्या कस्टडीमध्ये हँडओव्हर केलेलं आहे आणि BSFने ते अमृतसर पोलिसांकडे त्या महिलेला हँडओव्हर केलं। त्यानंतर मग आपल्याला त्यांनी कळवलं आणि आता ते लीगल प्रोसिजर करत आहेत। त्यांनी प्राथमिक काही चौकशी देखील केली, त्यामध्ये त्या मोबाईलमध्ये सोशल मीडियाच्या अकाउंटवर काही चॅटिंग वगैरे त्यांना मिळून आलेली आहे। आता तिची कायदेशीर कारवाई करून आपण जी कपिलनगर पोलीस स्टेशनची टीम तिथे पाठवलेली आहे त्या टीमला ते हँडओव्हर करतील, त्याच्यानंतर पुढचा तपास आपण करणार आहोत। सर, हे केव्हा निघाली होती आणि केव्हा असं मालूम झालं आपल्याला पाकिस्तानी होती? आपण त्यांच्या घरच्यांना, म्हणजे ही महिला त्यांच्या आईकडे राहते इथे संत कबीर नगरमध्ये, त्यांच्या घरच्यांना विचारपूस केली असता त्यांनी 4 मे रोजी ती मुलाला घेऊन काश्मीर फिरायला जात आहे हे सांगून घरातून निघाली होती। त्याच्यानंतर आपल्याला एक 11 मेला कारगिल पोलिसांकडून माहिती मिळाली होती की असा मुलगा मिळून आलेला आहे। आपण तेव्हापासून सतत कारगिल पोलिसांच्या सोबत कम्युनिकेशन करत आहोत त्या मुलाच्या कस्टडीसाठी। तो सेफ आहे, CWCकडे आहे। त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडत गेल्या। सर, आपण इथून टीम पाठवतो, यस आपण जसं आपल्याला अमृतसर पोलिसांनी माहिती दिली त्यानंतर आपण इथून कपिलनगर पोलीस स्टेशनमधून एक अधिकारी आणि 2 महिला यांची टीम रवाना केलेली आहे। ते आज तिथे पोहोचतील, त्याच्यानंतर ते हँडओव्हर करतील आपल्याला आणि मग पुढची आपण कायदेशीर कारवाई करणार आहोत।